तर मित्रांनो आपण आलोय नाशिक मध्ये आणि नाशिकचा खेळ कसा असतो किंवा इथं घोडाबैल शर्यत असते आणि घोड्याच्या बरोबर बैल झुपला जातो असं दोन आहेत मित्रांनो। तर जाणून घेऊया आपण मित्रांनो। बघू शकता ही फाटी ह्या साईडला मित्रांनो फाटी बघा ही किती फुटाची फाटी आहे। ही 1000 फुटाच्या पुढे 1200-1300 फूट 1200-1300 फूट फाटी आहे मित्रांनो। बघू शकता पण एवढी मोठी फाटी म्हणजे ह्या साईडला दाखव काय सांगताल या फाटी म्हणजे इतकी मोठी का फाटी म्हणजे घोडा असल्यामुळे ना घोड्याला स्पीड जास्त लागत ना त्याच्यामुळे गाडी कंट्रोल व्हायला याला त्याला फाटी घोड्याला शक्यतो जास्तच अंतर लागत। फाटी 1000 फुटाच्या पुढे पल्ला लागतो घोड्याला। बरं आता इथली शर्यत कशी असते? आता घोडा आहे कशी शर्यत असते आता इथं बिनजोड म्हणजे घोडा पहिल्या वेळेस बाहेरून राहतो आणि बैल आतून राहतो आणि दुसऱ्या वेळेस घोडा आतून येईल आणि बैल बाहेरून येईल। म्हणजे कसं आणि डिपॉझिट किती असतं? कसं डिपॉझिट म्हणजे आपल्या याच्यानुसार असतं। आपल्याला जेवढ्यापर्यंत खेळायचं 500 पासून तर आपण लाखापर्यंत जेवढं आपले जशी आपली इच्छा तसं आपण खेळू शकतो। म्हणजे जास्त सगळ्यात मोठी शर्यत किती असते काय? शक्यतो इथं ह्या भागात कमी 21,000 51,000 21,000 म्हणजे लय मोठी शर्यत। मला सांगा 1200 फुटाची फाटी आता तुम्ही जी शर्यत दिली ती किती वेळ झाली कशी? ती आता आमची 2100 रुपये 2100 रुपये। आता काय पहिल्यांदा काय करावं? घोडा बाहेर नाही आपला त्याचा पण घोडा बाहेर नाही त्याचा घोडा आतून राहणार आपला बाहेरून राहणार। बर आपला बैल आतून राहणार त्याचा बैल बाहेरून राहणार। एकदा आपला घोडा आतनं एकदा त्यांचा घोडा म्हणजे एकदा बाहेर नाही एकदा बाहेर असं म्हणजे जर ती जिंकली एकदा आपण एकदा जिंकलो किंवा दोन्ही पण जर दोन्ही साईड आपण शर्यत केली की आपलं पैसे 2100 आपल्याला 2100 रुपये 2100 किती 10% कट होईल 10 त्याच्यातले 2110 आणि आपण 20% कट होणार म्हणजे थोडक्यात 42 रुपयातलं तर बघा शर्यत अशी असते। फाटीचं जर फाटी बघा आपली फाटी आणि ह्या फाटीत काय अंतर आहे? म्हणजे ही अशी म्हणजे बुरळा केला जातो माती मशर जास्त असते आमच्याकडे। तुमच्याकडे कडक फाटी आता म्हणजे हे जी घोडं चालली ती फाटी दाखवायला ही फाटी दाखवायला पूर्णपणे तिथनं परत मागा घेऊन नाही इथपर्यंत जाणार तिथून परत पाठी मागायची। इथं टॉपची म्हणजे जो कोणी टॉपची शर्यत करेल त्याला काय बक्षीस वगैरे असतं काय? नाही त्याला जसं काही नसतं। जर यात्रेचा खेळ राहिला तर त्याच्यावर असतं मग सायकल ट्रॉफी वगैरे जार काय असं यात्रेचा खेळ राहिला तर बक्षीस राहतं। आता ही साप्ताहिक म्हणजे आठवड्याला बाजार असतो त्या पद्धतीने मैदान आहे जर आठवड्याला भरतं दर आठवड्याला इथं परवानगी वगैरे काय काढाय नाही हप्त्यातून 2 वेळेस बी भरतं। आमच्या मनावर आलं ना खेळावाल्यांच्या एखाद्या वेळेस हप्त्यातून 2 वेळेस बी भरतं तसं काही। मग इथं टॉपचा नंदी ठरवायचा म्हटलं तर कसं ठरवणार? टॉपचा नंदी आमच्या आणि इकडे हाकून घ्यायचं इथं पाठीवरती म्हणजे जो पळेल ती टॉपचा म्हणायला एक प्रकार मोठी शर्यत केली की म्हणजे मोठ्या शर्यत जर समजा जर एखादा नंदी समजा टॉपचा आहे तर त्याला शर्यत पण त्या पद्धतीने असते का? पद्धतीनेच आपल्याला जोड बी लागेल ना टॉपचा जोड लागेल ना। म्हणजे हे तर जर 100 बैलगाडी मालक आलं 100 जर घोडा गाडीवाला आलं तर 50 जणाला गुलाल आणि 50 जणाला मार म्हणजे थोडक्यात 50 जणाला गुलाल होतो 50 जणांना बिगर गुलाल। तर मित्रांनो काही जणांच्या एक गाड्या होतात मग काहींच्या सारख्या असं तसं थोडंफार इकडे तिकडे चालूच काय बदल म्हणजे शिंगराचं वेगळं घोड्याची गाडी घोड्या शिंगराच्या शिंगराव जोडून तर घोडा आणि शिंगराव एखादा घोड्या संग शिंगरू धरतं का? नाही तसं नाही शक्यतो आता एखादा घोडा जर शिकवायचा असेल लहान बच्चे तर घोड्यासोबत धरले जात लहान बच्चे असेल तर नाहीतर शक्यतो घोडा नाही हातला जात। बरं इथं बैलाची किमती किती असते? सगळ्यात जास्त किंमत काका किती? सगळ्यात जास्त किंमत घोड्या बैलाची किती होऊ शकते? आमच्या इकडे जर झाली आमच्या घोड्यामध्ये होईल लय झाली तर 25 लाख रुपये सगळ्यात लय। आणि जर इथं घोड्याची किंमत किती पर्यंत जाते? घोडीची बी अशी 15 लाख पर्यंत। तर बघू शकता मित्रांनो या साईडला बघू शकता आत्ताशी कुठेतरी आता वाजले ते मित्रांनो 2:45 वाजले त्या आणि अजून कमिटी आताशी बैल यायला लागली म्हणजे हे असा यांचा खेळ असतो मित्रांनो। सगळ्याच म्हणजे दरबारीनच का आताच नाही दरवेळेस तसंच असतो पण आता शक्यतो पावसामुळे सकाळी लवकर येतात नाहीतर दरवेळेस 3 ते 5 ऊन कमी झालं नाही ऊन कमी झाल्याने चला मित्रांनो ह्या साईडला बघू शकता 1000 फुटाची मला वाटते 1200-1300 फुटाची फाटी आहे आणि इकडं हा खेळ असा आहे मित्रांनो बघू शकता। चला धन्यवाद।